तर मित्रांनो, YouTube वरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात आहेत, त्या व्हिडिओवर आता लक्ष देणं थोडं बंद करा. कारण असं आहे की मित्रांनो, चालू महिन्यामध्ये तरी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुम्हाला मिळणारच नाहीत. कारण केवायसी करणं चालू आहे शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेची. मला महाराष्ट्र राज्य सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजनेविषयी माहिती ट्विटर हँडलवर, फेसबुक, युट्यूब, न्यूज मीडिया, इंस्टाग्राम या वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर माहिती दिली जाते, तर संजय गांधी निराधार योजनेकरिता हे प्लॅटफॉर्म का उपयोगात आणले जात नाही? लाडकी बहीण योजनेविषयीची माहिती आदितीताई तटकरे ह्या फेसबुकवर म्हणा, न्यूज मीडियामध्ये म्हणा येऊन माहिती देत असतात. तर दिव्यांगांकरिता फ्रंट लेवलला येऊन काम करण्याची सध्या गरज आहे. महाराष्ट्रातल्या ज्या भगिनी आहेत, योजनेचा लाभ घेत आहेत, त्या ग्रामीण भागात राहतात हे सरकारला माहिती आहे. आणि संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी सुद्धा गावातच राहतात. तर यांना वेगळं का ठेवलं जातं? या योजनेविषयी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा न्यूज मीडियामध्ये माहिती का दिली जात नाही? तहसील कार्यालयामध्ये सुद्धा संजय गांधी निराधार योजनेविषयीची माहिती या लोकांना व्यवस्थित नसते आणि या लोकांपर्यंत माहिती पोहोचवलीच जात नाही. म्हणून या योजनेकडे दुर्लक्ष दिवसेंदिवस होत आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. आणि चिंता करण्याची गरज नाही आणि या महिन्यामध्ये पैसे मिळणार नाही. कारण 15 दिवस निघून गेलेले आहेत. येत्या 4 ते 5 दिवसामध्ये पुढच्या महिन्यात कोणत्या तारखेला पैसे मिळतील याविषयीचा शासन निर्णय येईल. तर या महिन्याचे पैसे मिळतीलच याची आशा करू नका आणि वेगवेगळ्या व्हिडिओकडे लक्ष देऊ नका आणि स्वतःचे टेन्शन वाढवू नका. तर मला द्या राजा. जय हिंद, वंदे मातरम.